जाऊया, पुण्यात सुप्रिया सुळे बोलतायत. आज जयंती आहे, सगळीकडे उत्साह आहे. काय सांगाल मी सावित्रीबाईंचं महत्व आजही काय आहे? अर्थातच महाराष्ट्रात आणि देशात महापुरुषांचा जीवी असा एखादा जयंतीचा कार्यक्रम असतो, तो उत्साहीत साजरा झाला पाहिजे. तुम्ही तिथला बोर्ड बघाल, हे जे महात्मा फुले वाडा आणि स्मारक आहे, 1993 मध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाचं राज्य होतं, आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा या स्मारकाचा हे काम तुम्ही सगळे बघताय. त्याच्यात माननीय भुजबळ साहेबांचंही मोठं योगदान होतं आणि त्या काळात सगळ्याच पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना राजकीय मतभेद सगळे बाजूला ठेवून छत्रपतींचा आणि शाहू फुले आंबेडकरांची स्मारक त्या काळात अनेक सगळ्या या मोठ्या नेत्यांनी एकत्र मिळून, कारण समाजाला दिशा जी राजकारण तर होत राहिलो, पण त्याचबरोबर हे सामाजिक परिवर्तन, हे जे महाराष्ट्रात जी क्रांती घडली त्याची नोंद पुढच्या पिढीपर्यंत गेली पाहिजे, हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्याच्यासाठी ह्या सगळ्या उपक्रमांची त्या काळात काँग्रेसच्या सरकारने अनेक असे चांगले उपक्रम त्या काळात घेतले आणि ते आजही पुढे चाललेले आहेत. हे मनापासून त्याचा आनंद आणि समाधान वाटतं. आज बाबा आढावांच्या माध्यमातून आम्हाला प्रार्थनाही म्हणायची संधी मिळाली. त्यामुळे आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात एक क्रांतिकारी दिवस, एक सामाजिक परिवर्तनाचा दिवस, जिथे माझ्यासारख्या महिला जर क्रांतीआईंनी क्रांती ज्योतींनी जर त्या काळात शिक्षण किंवा त्यांच्यावर जो अन्याय झाला तो झेलला नसता, तर कदाचित माझ्यासारख्या असंख्य मुली आज शिकल्याही नसत्या. त्यामुळे आज जे तुमच्या समोर उभे आहोत त्याच्या मागे खूप मोठी ताकद ही क्रांती ज्योती, महात्मा ज्योतिबा फुले, आंबेडकर आणि आंबेडकर साहेबांची या सगळ्या मोठे जे नेते होऊन गेले, ते सुपुत्र होऊन गेले, ही भारताची रत्न होऊन गेली. त्याच्यामुळे आज आम्ही हा जो मोकळा श्वास आणि समतेची भाषा जी आम्ही बोलू शकतो आज, त्याच्या मागे या सगळ्या लोकांचं, या थोर नेत्यांचं खूप मोठं योगदान आणि त्याग राहिले. पण महिला अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्या सातत्याने घडताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवशी राज्यामध्ये 11 मर्डरच्या घटना. नाही, मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरवर एक ट्विटही केलेलं आहे आणि मी पत्रही त्यांना लिहिणार आहे. कारण महाराष्ट्राचा लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत रोजच कुठली ना कुठली केस, खून, अशा फार बातम्या वाढलेल्या आहेत आणि अनेक वेळा एक ह्याच्या मागचा एक वेगळाही अँगल असतो, जो दुर्दैवाने फारशी त्याची समाजात चर्चा होताना मला दिसत नाही, तो म्हणजे इकॉनॉमीचा. अनेक वेळा क्राईम जेव्हा वाढतो त्याचं खूपचं नातं हे इकॉनॉमिक्सचीही असतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फार गांभीर्याने, एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं आहे, ते एवढं मोठं मॅन्डेट मिळालेल्या सरकारची कालची जी कॅबिनेट झाली ती पहिली कॅबिनेट झाली. अनेकही म्हणजे तुमच्याच चॅनलवरनं आलं की काही लोकांनी पदभार घेतलेले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांनी काल असं तुमच्याच चॅनलवर सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्यांना टार्गेट्स दिलेले आहेत की सगळ्यांनी आता चार्ज घेतलाच पाहिजे, कामाला लागलंच पाहिजे. म्हणजे मला आश्चर्य वाटते की 1.5 महिना झाला एवढा मोठं मॅन्डेट ह्या सरकारला मिळालेला आहे, पण जी ऍक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला, कारण शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनेच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे. त्याला 5-6 आठवडे झाले, पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ऍक्शन मोड मध्ये दिसतात, माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ऍक्शन मोड मध्ये मला दिसत नाही. माझी अपेक्षा आहे की 2025 मध्ये मुख्यमंत्री तर करतातच ऍक्टिव्हली काम, त्यांच्या टीमनीही करावं. त्या सगळ्यांनाच मतं दिली आहेत त्या राज्याने. पालकमंत्रीपद अजून निश्चित होऊ शकले नाही. आता हा प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत त्यांना विचारायला लागेल, कारण का त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. बीडला आता अजितदादांना पालकमंत्रीपद दिलं जाणार असे एक चर्चा होते, तिथले एकूण सगळे वाद बघतात सगळे. मला कसं माहिती असेल, मी विरोधी पक्षात आहे. मला काही पवार कुटुंबियामध्ये ज्या पद्धतीने दुरावा झाला काय दिसतंय, आशाताईंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की अजितदादांनी आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र येणं केलं पाहिजे.
सातत्याने चर्चा होते त्याचं. हो, मी पाहिलं तुमच्या चॅनलवर. काही पक्षफुटी काय वाटतं ताई काय- तुमच्या- ए, थांब ना. वैयक्तिक इच्छा काय आहे तुमची? मी तुम्ही एक खासदार आहात. मी एक लोकप्रतिनिधी आहे. मला वैयक्तिक इमोशन्स बोलायचा अधिकारच नाही, कारण का मी लोकसेवेत आहे. कुटुंबात- पार्टीचे कार्याध्यक्ष आहात ताई तुम्ही, काहीतरी असेल ना. एकतर माझं कुटुंब हे वेगळं. माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं. तुम्हाला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं, पहिली मी मतदान केल्यानंतर आशा काकींच्याच पाया पडायला गेले, जे मी अनेक वर्ष करत आले. त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य याच्यात कधीच गल्लत मग नाही. आता पण आशाताईंची आशाताई इच्छा आहे तर काय? भावना व्यक्त केल्या त्याचं भावना भावना व्यक्त करायचं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. काही महापालिकेमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते पद रिक्त आहेत. 4 अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते रिक्त पद आहेत. त्यामुळे नागरिकांची कामं होत. नाही, रिक्त पद ही अनेक ठिकाणी आहेत. म्हणजे मग पोलीसमध्येही आहेत, म्युन्सिपाल्टीमध्ये पण आहेत. त्यामुळे मी आता बघते निवडून आल्यापासून सीएमच सगळ्यात ऍक्टिव्ह दिसत आहेत या सरकारमध्ये. त्यामुळे मी तर ठरवलंय 5 वर्ष सीएमांनाच पत्र लिहायची काही कामं असतील तर, कारण का तुमच्या सगळ्या चॅनल्सवर शपथ घेतल्यापासून तेच मला ऍक्टिव्ह दिसत आहेत सगळीकडे. त्यामुळे त्यांनाही त्यांच्याकडेही क्राईमचाही फॉलोअप मी करणार आहे, रिक्त पदांचाही मी करणार आहे आणि लवकरात लवकर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद ही सगळी इलेक्शन लवकरात लवकर व्हावी, कारण का सर्वसामान्य मायबाप जनतेला याचा प्रचंड त्रास होतो. नगरसेवक नाही आहेत कुठेही. त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर सरकारने घ्यावा याचा पाठपुरावा मीही स्वतः एकीकडे त्यांच्याकडे तुम्ही करणार असं आहे. म्हणताय, पण दुसरीकडे सामनातनं जे मवयाचे घटक आहेत तिथनं फडणवीसांचं कौतुक होते की खूप चांगला कारभार मग मी करतात. पण तेच केलं ना. मी काय म्हणाले की पहिले फक्त मुख्यमंत्रीच ऍक्टिव्ह दिसत आहेत. मी पण तेच बोलले, मी काही वेगळं नाही बोलले सामनापेक्षा. एकच माणूस या सरकारमध्ये मला ऍक्टिव्ह आणि मिशन मोड मध्ये दिसतोय, त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस. तेच बरं ऍक्टिव्ह कॅबिनेट दिसत सोडून तिकडे लग्न आता सध्या करत गायब आहे. ते नाही मला माहिती. मंत्रिपद देऊ नये. अजितदादांनी- अजितदादाही बोलत नाही. धनंजय मुंडे एवढे अडचणीत असताना त्यांच्या पक्षातून कोणीच बोलत नाही. या पद्धतीने मुख्यमंत्री आणि एक एक प्रश्न द्या, तुमचा प्रश्न हा, धनंजय मुंडेंवरती नेमकं काय मत आहे? कारण त्यांच्याच पक्षातले लोक त्यांना साथ देताना दिसत नाही. सगळ्या याच्यामध्ये सगळे आमदार नेमकं चाललंय. विरोधात हा, आहेत. सगळे विरोधात आहेत. मला असं वाटतं आता SIT लावली आणि शेवटी कसं आहे, एका सशक्त लोकशाहीमध्ये मीही तुमच्याच चॅनलवर एक मोठी सभा बघितली. त्याच्यात सगळ्याच पक्षाचे लोक, म्हणजे हे माणुसकी विरुद्ध ही जी काही अतिशय गलिच्छ अस्वस्थ करणारी जी घटना झाली त्याच्या विरोधात मला वाटतं तो बीडचा विषय आता राजकीय राहिलेला नाही. तो माणुसकी वर्सेस क्रूर विकृत मानसिकता असा झालेला आहे. आणि माझा विश्वास आहे की जर सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र झाले असतील तर त्याला कुठला राजकीय रंग कोणीही देऊ नये आणि माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला न्याय मिळावा. कारण का तुमच्या चॅनलवर सातत्याने त्या कुटुंबाचे, त्या छोट्या मुलीचे अश्रू हे प्रचंड अस्वस्थ करणारे आहेत. आणि सगळेच जर एकत्र बीडमध्ये आले असतील तर त्या देशमुख कुटुंबाला, आणि बीड आणि परभणी या दोन्ही प्रश्नांसाठी सगळ्यांनी राजकीय मतभेद टाकून काही प्रश्नांसाठी माणुसकीच्या नात्याने निर्णय झाले पाहिजेत, पारदर्शकपणे झाले पाहिजेत. आणि या राज्याला तो खून, ती हत्या कशी झाली याचं उत्तर जे प्रशासनामध्ये त्यांनी दिले पाहिजे, दोन्ही परभणी आणि बीड दोन्ही केसमध्ये. काही तुम्ही मुंडेंनी म्हणता राजीनामा मार्गदर्शन द्यावा. व्हायला हवं तर मुंडेंनी राजीनामा द्यावा. बघा, आता इथं प्रत्येकाची ती मॉरॅलिटी असते. म्हणजे आदरणीय पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि जेव्हा त्यांच्या टीम्सवर आरोप झाले तेव्हा त्या काळामध्ये त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून कशाला लांब कशाला जायचं. काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोकरावांनी पण राजीनामा दिलाच होता ना. त्याच्यामुळे ती मॉरॅलिटी आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो निर्णय घ्यावा. आता समाजामध्ये काय भावना लोकांची आहे ती तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर रोजच दिसते. 22 नाही, आता 24-25 दिवस झाले असतील रोज लीड स्टोरी तीच आहे. त्यामुळे एखाद्या संवेदनशील सरकारला काय करायचं हे सारखंच कशाला विरोधकांनी सांगितलं पाहिजे. काहीतरी नैतिकता ही सरकारमध्ये पण असावी, तेवढीच माफक अपेक्षा. ते स्वतः तयार नाही ते म्हणतात मी काय देऊ राजीनामा. 22 नाही, आता 24-25 दिवस झाले असतील रोज उपमुख्यमंत्र्यांना विचारलं तर जास्तीत संयुक्त. लाडकी बहीण फिल्टर लागला. काही लाडकी बहीण हे तुम्ही भीती व्यक्त करत होता ते झालं शेवटी. लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीपासून होणार आहे. सांगत होते. अनेक नावं काढणार ते आहे. फक्त इलेक्शन पुरतच होतं.
मी ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या मागच्या वर्षी बोलले त्या 25 मध्ये तुम्हाला हळूहळू दिसतील. तर मला काय आश्चर्य वाटत नाही. आणि ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट काल का परवाच्याच दिवशी माझ्याकडे एक रिझर्व्ह बँकचा एक रिपोर्ट फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्स वर आलेला. फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्स म्हणजे राज्यामध्ये जो फिस्कल डेफिसिट म्हणजे काय, पैसे जेवढे येतात आणि खर्च किती होतात त्यातली जी गॅप असते त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतात. तो कमीत कमी असला पाहिजे एका सशक्त इकॉनॉमीमध्ये. तर प्रत्येक राज्याची फिस्कल डेफिसिट काय असली पाहिजे, त्याचा काय रिफॉर्म्स असले पाहिजेत, काय बदल घडले पाहिजेत, काय शिस्त असली पाहिजे, त्याचा एक रिपोर्ट आरबीआयने काढलेला आहे जो गेल्या 2 दिवसात मी स्वतःच वाचलेला आहे. त्यामुळे फिस्कल डेफिसिट ऑफ महाराष्ट्र त्याच्यावर मी पार्लमेंटमध्ये जेव्हा बजेटचं भाषण करीन त्याच्यात मी बोलणारच आहे. पण हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही पण देशाच्या हितासाठी फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट जो कायदा कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणला होता. अनेक वेळा मी तुमच्या समोर त्याच्याबद्दल बोलले. ज्याला FRBM ऍक्ट म्हणतात. तो ऍक्ट त्याच्यानंतर सशक्त केला. म्हणजे जरी तो अटलजींचा कायदा असला तरी तो योग्यच होता देशासाठी हे आम्ही आधी अभिमानाने मान्य करतो. जरी ते एका वेगळ्या विचारात काम करले अच्छे को अच्छा बोलण्याची. त्याच्यानंतर त्याचं कौतुक मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केलं आणि तो 10 वर्ष त्यांनी चालवला. आता फिस्कल मॅनेजमेंट मध्ये जो RBIचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये फिस्कल मॅनेजमेंट रिफॉर्म्स आणि पुढे प्रत्येक राज्यांनी काय केलं पाहिजे या सगळ्याची माहिती. त्याच्यामुळे या देशातल्या सगळ्या फायनान्स मिनिस्ट्रीज माझा विश्वास आहे की फायनान्स सेक्रेटरी महाराष्ट्रानेही तो फिस्कल डेफिसिटचा रिपोर्ट RBIचा वाचला असेल. म्हणजे आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही स्वतः या फिस्कल डेफिसिट रिपोर्टवर अनेक जे महाराष्ट्रातले जे तज्ज्ञ आहेत मग तुळजापूरकरजी जे आहेत जे बँक एम्प्लॉईजच्या मध्ये काम करतात किंवा आता अजित रानडे आहेत किंवा हाटेकर जे तुमच्याच चॅनलवर अनेक वेळा ह्या विषयांवर बोलत असतात किंवा जे पेठे जी आहेत जे इकॉनॉमिस्ट आहेत मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ते आहेत या सगळ्यांची मदत घेऊन महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिट पॉलिसी काय असावी अकॉर्डिंग टू RBI या रिफॉर्म्स मध्ये आम्ही सगळे चांगल्या हेतूने त्याच्यात काम करत आहोत आणि ते काम आम्ही महाराष्ट्र सरकारबरोबर शेअर करणार. आणि माझी अपेक्षा आहे की एवढं मोठं मॅन्डेट असलेल्या सरकारने फिस्कल डेफिसिटवर काम करावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.